महापुराण कशाला म्हणतात आणि पुराण कशाला म्हणतात त्यातला फरक सांग. पुराण म्हणजे काय? ज्याच्यामध्ये 5 लक्षणं असतात त्याला सामान्य पुराण म्हणावं. आणि महापुराण म्हणजे काय? ज्याच्यामध्ये 10 लक्षणं असतात, दशलक्षणात्मक, त्याला महापुराण असं म्हणतात. याच्यामध्ये 10 लक्षणं आहेत. हे अत्र सर्ग विसर्गश्च स्थानं पोषण उतया मन्वंतरे ईशानुकथा निरोधो मुक्तिदाश्रय. 10 लक्षणांना युक्त असणारी ही कथा आहे, म्हणून त्यांनी याला महापुराण असं त्यांनी म्हणत जावं. हे अतिशय श्रेष्ठ आहे. इतर पुराणं त्यांनी महाराज भागवताची सेवा करण्याकरिता उपस्थित आहेत. भागवत त्यांनी महापुराण आहे म्हणून उंच सिंहासनावर त्यांनी आरूढ आहे, विराजमान आहे. त्याची सेवा सर्व पुराणं त्यांनी महाराज करतायत. कोणी पंखा म्हणजे चौर हलवत आहे, कोणी पायाजवळ सेवा करत आहे, कोणी जलसेवा करत आहे, कोणी वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करत आहे. असं श्रेष्ठ हे भागवत आहे. पण हे जरी स्वतः श्रेष्ठ असलं तरी सुद्धा स्वतःचं श्रेष्ठत्व मात्र स्वतःच्या तोंडानं सांगत नाही, स्वतःचा मोठेपणा स्वतःच्या तोंडानं सांगत नाही.